आपण आढावा घेणार आहोत 25 मिनिटं 50 बातम्यांचा। यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात अबकी बार 48 पार असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलाय। भाजपने गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विकास केला असून तोच धागा राज्यात एकनाथ शिंदे यांनी पकडलेला असल्याचं सावंत यांनी म्हटलंय। देशात विरोधकांकडे मुद्देच शिल्लक नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। सोलापूरमध्ये मोदी सरकारच्या 10 वर्षातल्या विकास कामांची माहिती नमो विकास रथातून देण्यात आलेली आहे। अयोध्या श्रीराम मंदिर, पीएम जनधन योजना, उज्ज्वला योजना, विश्वकर्मा योजना, मेक इन इंडिया, स्किल्ड इंडिया, स्टँड अप इंडिया, स्वच्छ भारत मिशनसह अनेक योजनांची माहिती या विकास रथाच्या एलईडी स्क्रीनद्वारे देण्यात आलेली आहे। जालना लोकसभा मतदारसंघात मनोज जरांगे जरी उभे राहिले तरी भाजपचे रावसाहेब दानवेच पुन्हा निवडून येतील असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केलेला आहे। रावसाहेब दानवे जरांगेंना घाबरणार नाहीत असंही कराड यांनी म्हटलंय। निवडणुकीसाठी मनुष्यबळाची माहिती न देणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत असा इशारा नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिलेला आहे। मतदान केंद्राध्यक्ष आणि अधिकारी नेमण्यासाठी कर्मचाऱ्यांची माहिती सादर न करणाऱ्या शासकीय कार्यालय आणि शाळा महाविद्यालयांना सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। राज्यासह देशामध्ये पुढील 24 तासात पावसाची शक्यता आहे। वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मुंबईसह राज्यात गुरुवारी सकाळपासूनच पावसाची हजेरी पाहायला मिळतेय। दादर परळ भागात पावसाच्या तुरळक सरी देखील अनुभवायला मिळाल्या। पुढच्या 24 तासात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं एका प्रभागात 4 वॉर्ड्सचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय आणि यानुसार पॅनल पद्धतीनं एका प्रभागात 4 नगरसेवक निवडून देता येणार आहेत। मुंबई वगळता अन्य पालिकांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सीबीएसई 9वी ते 12वी साठी ओपन बुक परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत हालचाली सुरू आहेत। याच धर्तीवर राज्य मंडळाकडून येत्या काळात ओपन बुक परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत विचार केला जाणार आहे। ओपन बुक परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षेच्या वेळेला विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तकं आणि मार्गदर्शक साहित्यांचा वापर करण्याची मुभा असते। कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातल्या भूमापक बाळू बहिराम, आरेखक राजेश बागुल या दोघांना प्रशासनानं पालिका सेवेतनं निलंबित केलेलं आहे। इमारत बांधकाम आराखड्यात फेरफार केल्या प्रकरणाच्या गुन्ह्यात 48 तासांहून अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यानं आयुक्तांच्या सांगण्यावरनं ही कारवाई झाली आहे। गेल्या 10 वर्षांपासून पनवेलकरांची सांस्कृतिक भूक भागवणाऱ्या पनवेल शहरातल्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचं अंतर्गत दुरुस्तीचं काम पनवेल पालिकेनं हाती घेतलेलं आहे आणि यासाठी पालिका प्रशासन 55 लाख रुपये खर्च करणार आहे। दुरुस्तीच्या कामासाठी नाट्यगृह व्यवस्थापनानं मार्च आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यानच्या नाटक आणि कार्यक्रमांच्या आगाऊ बुकिंग्स घेतलेल्या नाहीत। मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या बेस्ट बसचा दैनंदिन आणि मासिक पासच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे। बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात 10 रुपयांची तर मासिक पासच्या दरात 150 रुपयांची वाढ करण्यात आलेली असून आजपासून ही दरवाढ लागू होतीये। बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयामुळे पासधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या खालापूर टोल नाक्यालगतच्या ट्रक टर्मिनलची जागा ट्रक उभे करण्यासाठी आता अपुरी पडतेय। त्यामुळे ट्रक महामार्गावर आणि रस्त्यावर उभे केले जात असून त्यामुळे खालापूर टोल नाक्यालगत वाहतूक कोंडी होतीये। ही बाब लक्षात घेत वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं ट्रक टर्मिनलचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईकरांवरची संभाव्य पाणी कपात ही तुर्तास टळलेली आहे। भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातला राखीव साठा द्यायला राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधला पाणीसाठा सध्या 43% इतका असून राज्य सरकारनं राखीव साठा मंजूर केल्यामुळे त्यामध्ये आता वाढ होणार आहे। त्यामुळे येत्या उन्हाळ्यामध्ये 1 मार्चपासून प्रस्तावित करण्यात आलेली पाणी कपात टळलेली आहे। मुंबईमध्ये 11,836 घरांची फेब्रुवारी महिन्यामध्ये विक्री झालेली असून यामुळे मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपानं राज्य सरकारला 869 कोटी रुपयांचा महसूल मिळालेला आहे। जानेवारी 2024च्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये घरांच्या विक्रीत वाढ झालेली आहे, तर गेल्या 12 वर्षात
फेब्रुवारी महिन्यातल्या सर्वाधिक घर विक्री ही फेब्रुवारी 2024 या महिन्यात झालेली आहे. समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरलेला आहे. येत्या 4 मार्चला हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाईल. याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पूर्ण केलेली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गानं नागपूर इथनं आलेल्या वाहनांना थेट इगतपुरीपर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे. मुंबईकरांना दातांचे उपचार अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे व्हावेत म्हणून नायर दंत रुग्णालयाच्या शेजारी 11 मजल्यांची नवीन इमारत उभारली गेलेली आहे. त्यात अत्याधुनिक उपचार देणाऱ्या तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीसह सज्ज असणारी प्रयोगशाळा देखील तयार करण्यात आलेली आहे. मात्र या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त केव्हा मिळणार याबाबत वैद्यकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातल्या पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजी सोबतच मराठी भाषेत सुद्धा परीक्षेचा पेपर लिहिता येणार आहे. या संदर्भात गुरुवारी विधान परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारं विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. 21 तारखेला अमरावतीच्या ड्रीमलँड इथल्या परीक्षा केंद्रावर मृद आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडलेली होती आणि या प्रकरणी परीक्षा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच हा पेपर फोडल्याची माहिती समोर येते. पोलिसांनी परीक्षा केंद्राच्या व्यवस्थापकासह 10 आरोपींना अटक केली असून मूळ सूत्रधार अजूनही बेपत्ता आहे. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. प्रायोजक ॲक्शन